मऊ लुसलुशीत जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा केक असेल तर सगळ्यांना आवडतो। साधा सोपा केक कसा करायचा पाहूया। तर इथे मी 10 मिनिटांसाठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि ज्या केक टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याला तेल लावून पीठ टाकून डस्टिंग करून घेतलेलं आहे। काजू बदाम आणि विलायचीचं पावडर इथे तयार करून घ्यायचं आहे आणि सोबतच त्या चाळणीमध्ये 1 कप मैदा, पाव कप दूध पावडर, 1 कप इतकं पिठी साखर आणि सोबतच काजू बदामचं पावडर टाकून घेतलेलं आहे। थोडं दूध टाकून आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाव कप तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला टाकलं तरीही चालतो। त्यानंतर यामध्ये 1 इनो पाऊच टाकून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं पीठ केक टीन मध्ये टाकून घेतलेलं आहे। वरतून चेरी टाकून घेतलेला आहे, काजू बदाम सुद्धा टाकून घेऊ शकता। त्यानंतर त्या कढईमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि 35 ते 40 मिनिटांसाठी आपल्याला हे केक बेक करायचंय किंवा वाफवून घ्यायचंय। झाकण कुठेही काढायचं नाही, गच्च झाकण लावायचं। तर इथे 40 मिनिटांनंतर केक तयार झालेला आहे। आवडलं तर व्हिडिओ लाईक करा।